नमस्कार. नेहमीचं तेच ते जेवण जेवून कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने अगदी झटपट झणझणीत असा चटणी भात बनवून बघा. अतिशय चविष्ट असा हा भात तयार होतो. तर इथे पण हा भात बनवण्यासाठी कांदा पातीचा वापर करणार आहोत. कांदा पात 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर पाणी निथळून घ्यायचं आहे आणि कांदा पात बारीक चिरून घ्यायचा आहे. तर इथे मी कांदा पात वापरलेली आहे. तुमच्याकडे जर कांदा पात नसेल तर तुम्ही कांद्याचा सुद्धा वापर करू शकता. कांदा पात बारीक चिरून झाल्यानंतर इथे आपण पनीरचा वापर करणार आहोत. पनीरचे छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत. पनीरचे तुकडे करून न घेता कुस्करून घेतलात तरीसुद्धा चालेल. तर इथे आता बारीक तुकडे करून झालेले आहेत आणि इथे आपण आता 2 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी तयार करून घेणार आहोत. 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 छोटा चमचा इथे लाल तिखटाचा वापर केलेला आहे. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. 1 छोटा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे. अर्धा चमचा धना जिरा पावडर. पाण्याचा वापर न करता ही चटणी आपण बारीक अशी वाटून घ्यायची आहे. इथे आपण छोट्या भांड्यामध्ये ही चटणी बारीक अशी वाटून घेतलेली आहे. शक्यतो मिक्सरचं छोटं भांडं वापरायचं म्हणजे चटणी छान बारीक अशी वाटली जाते. तर इथे आता चटणी तयार करून झालेली आहे. इथे आपण शिल्लक राहिलेला जो भात आहे तो अशा पद्धतीने आपण मोकळा करून घ्यायचा आहे. अगदीच आमटी भाजी किंवा वरण भाजी बनवायला कंटाळा आला तर एकदा अशा पद्धतीने हा भात बनवून बघा. नक्कीच 2 घास जास्त जेवाल किंवा नेहमी अशाच पद्धतीने हा भात बनवाल. हा भात मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. तर इथे आपण आता फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर 2 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि कांदा पात तेलावर परतून घेणार आहोत. हिरव्या मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. लहान मुलं खाणार असतील तर इथे हिरव्या मिरचीचा वापर केला नाही तरीसुद्धा चालेल. इथे आता मिरची आणि कांदा पात परतून झालेली आहे. कांदा पात परतून झाल्यानंतर इथे आपण जी चटणी तयार करून घेतलेली आहे ते फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर इथे आपण आता फोडणीमध्ये चटणी परतून घेणार आहोत. फोडणीमध्ये चटणी परतवताना छान असा खमंग दरवळत आहे. तर इथे आता आपण चटणी व्यवस्थित अशी फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. फोडणीमध्ये चटणी परतून झाल्यानंतर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. मिठाचा वापर केल्यानंतर बारीक चिरून घेतलेला पनीर आहे त्याचा वापर करणार आहोत. तर इथे आता फोडणी परतवताना गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला फोडणीमध्ये पनीर मिक्स करून घ्यायचं आहे. फोडणीमध्ये पनीर परतून झाल्यानंतर इथे आपण आता मोकळा तयार करून घेतलेला भाताचा वापर करणार आहोत. मसाल्यामध्ये भात व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. इथे आपण आता भात परतून झालेला आहे. इथे वरून आवडत असल्यास तुम्ही कोथिंबिरीचा किंवा कांदा पातीचा वापर करू शकता. मी बारीक चिरलेल्या कांदा पातीचा वापर करणार आहे आणि भातामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. तर 1 ते 2 मिनिटासाठी भात आपण परतून घेणार आहोत. भात परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. 2 ते 3 मिनिटासाठी एक वाफ येऊ द्यायची आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि झाकण काढून इथे पाहू शकता मस्त झणझणीत असा चटणी भात तयार करून झालेला आहे. एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. हा भात तुम्ही नुसतासुद्धा खाऊ शकता किंवा रायतं किंवा कोशिंबिरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा भात बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.